किंमत स्थिरीकरण निधी अंतर्गत केंद्र सरकारकडून नाफेड एनसीसी मार्फत 2,00,000 मेट्रिक टन कांदा खरेदी करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलेले आहे आणि 30 जूनपर्यंत हे उद्दिष्ट पूर्ण करायचं आहे. मात्र त्या पद्धतीने कांद्याची खरेदी जी आहे तर ती होताना दिसत नाहीये. तर याबाबत आपल्या सोबत बोलण्यासाठी दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भास्कर बगरे आपल्यासोबत आहेत. खासदार साहेब मला हे सांगा, की 30 जूनपर्यंत ही 2,00,000 मेट्रिक टन कांदा खरेदीचं उद्दिष्ट पूर्ण करायचं आहे. आणि आज रोजी बघितलं तर यांचं कुठेतरी म्हणजे 100 टन सुद्धा कांदा खरेदी झालेला नाहीये. त्याच्यामुळे कुठेतरी शेतकऱ्यांच्या कांद्यावरच्या बाजारभावावर परिणाम होतोय. काय सांगाल? सरकारने नाफेड आणि NCCFच्या माध्यमातून महाराष्ट्रातून 2,00,000 मेट्रिक टन कांदा खरेदी करण्याचं उद्दिष्ट ठेवलं. परंतु आपण सगळे बघतोय, की अजून 7-8 दिवस सुद्धा झालेले नाही आणि कांदा खरेदी सुरू करून प्रत्यक्षामध्ये जे काम उभं व्हायला पाहिजे होतं, आज 100 मेट्रिक टनापर्यंत देखील खरेदी झालेली नाही आहे. वेगवेगळी कारणं याच्यामध्ये आहे. परंतु याच्यात भरडला जातोय तर शेतकरी भरडला जातोय. कारण कांदा हे पीक निघून जवळ-जवळ 1.5 ते 2 महिने किंवा त्याच्यापेक्षा जास्त कालावधी झाला आहे आणि आज शेतकऱ्याचा बराचसा कांदा हा बाजूला गेला आहे आणि सरकार एका बाजूला शेतकऱ्यांना आणि ग्राहकांना दिलासा देण्याच्या दृष्टीने हा कांदा खरेदी करत आहे. परंतु आज प्रत्यक्षामध्ये कुठल्याही प्रकारची खरेदी कुठल्याही बाजार समितीमध्ये होताना दिसत नाही. म्हणजे अगोदर तर करतच नव्हते. आता बाजार समितीमध्ये करायला लागल्यानंतर जो कांदा वखार महामंडळाकडे साठवला जाणार आहे, परंतु वखार महामंडळाचे अधिकारी त्या ठिकाणी कांदा त्याची ग्रेड तपासून घेत आहे आणि आज एक ट्रॅक्टर जर गेला तर तो 5-5, 10-10 तासापेक्षा मला तर एकाने 29 तास सांगितले आणि अशा पद्धतीने तो थांबणार असेल, तर म्हणजे नेमका कोणता कांदा घेणार आहे? आणि आत्तापर्यंत म्हणजे आता जर त्यांना ग्रेड 1चा कांदा दिसतोय. पाठीमागे 2-3 वर्षापूर्वी ज्या खरेद्या झाल्या त्या ठिकाणी तर कुठलीच ग्रेड पाहिली नाही. म्हणजे किती बोगसपणा त्या ठिकाणी होता. आज ठीक आहे ते ग्रेडचा कांदा घेताय, परंतु जो भाव त्या ठिकाणी दिला जातोय 1235 होता, 1580 झाला, 1635 ₹1650 झालाय. परंतु आज प्रत्यक्ष मार्केटमध्ये, बाजार समितीमध्ये जो चांगला कांदा आहे, तो जवळ-जवळ ₹2000 वरती विकला जातोय आणि म्हणून सरकारने जे खरेदी करण्याचं कामकाज चालू केलेलं आहे, ते अतिशय चुकीचं आहे आणि पण मला वाटतं 30 जूनपर्यंत हा सगळा कांदा खरेदी करायचा आहे, तर हे उद्दिष्ट त्या ठिकाणी साध्यच होऊ शकत नाही आणि म्हणून सरकारने याच्यामध्ये लक्ष घालावं किंवा आता आपण बघतोय, की महाराष्ट्रामध्ये अन्न औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे साहेब यांनी जशी त्या विभागाला शिस्त लावण्याचं काम केलंय, असे जर कर्तव्यदक्ष अधिकारी जर दिले, तर कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचार होणार नाही, चुकीच्या गोष्टी होणार नाही आणि खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं काम हे या माध्यमातून होऊ शकतं आणि म्हणून असे कर्तव्यदक्ष अधिकारी त्या ठिकाणी नेमले, तर भ्रष्टाचाराला आळा बसेल, शेतकऱ्यांचा फायदा होईल, ग्राहकांचा फायदा होईल, असं मला या निमित्ताने वाटतं. आता जर बघितलं तर श्रीलंकेसाठी कोलंबो येथे साधारण 100 कंटेनर जे तर ते 1 जूनला त्या ठिकाणी बुक केलेले होते. मात्र कुठेतरी शिपिंग कंपनीच्या बेजबाबदारपणामुळे जे नॉन एसी कंटेनर आहे, तर ते परत पाठवून दिलेले आज 13-14 दिवसानंतर आणि मोठ्या प्रमाणात तो कांदा खराब झाल्याचं समोर आलेलं आहे. कुठेतरी हा बोजा जो आहे, तर तो शेतकऱ्यांवर पडतोय, असं आपल्याला वाटत नाही का? मला या संदर्भामध्ये फोन आले होते, की नावाशेवा या ठिकाणी पोर्टवरती अनेक श्रीलंकेला किंवा कोलंबोला जाणारे कंटेनर त्या ठिकाणी भरून ठेवलेले होते. परंतु शिपिंग अधिकाऱ्यांचं गोंधळामुळे किंवा त्यांनी काय नेमकं झालं, त्यांनी जो गोंधळ घातला त्याच्यामुळे ते कंटेनर तिथेच पडून राहिले आणि शेवटी कांदा हे नाशवंत पीक आहे आणि त्यामुळे ते कंटेनर त्या ठिकाणी खराब झाले आणि खराब झाल्यामुळे ते कंटेनर त्या ठिकाणी पाठवणं शक्य नव्हतं. तर ताबडतोब याच्यामध्ये लक्ष घालून ते कंटेनर कसे काय स्थानिक मार्केटमध्ये आणता येईल. कारण तो माल शेतकऱ्याचा आहे, व्यापाऱ्यांनी घेतलेला आहे. व्यापारी काय सांगेल, की त्या मालाचे मला पैसे झाले नाही, त्यामुळे तो शेतकऱ्यांना पैसा देणार नाही. म्हणजे त्या ठिकाणी नुकसान कोणाचं होणार आहे? शेतकरी बांधवांचं होणार आहे आणि म्हणून सरकारने अशा गोष्टीमध्ये लक्ष घालून जास्तीत जास्त माझी तर सातत्याने मागणी आहे, की निर्यात वाढली पाहिजे. निर्यात जेवढी वाढेल तेवढं कांदा उत्पादक शेतकऱ्यांना 2 पैसे जास्त मिळतील आणि म्हणून सरकारने अशा गोष्टींकडे लक्ष देऊन ह्या ज्या चुकीच्या पद्धती आहे, माल पडून राहणं, शेवटी नाशवंत माल आहे आणि तो नाशवंत माल जर लवकर बाजारपेठेमध्ये गेला, तर ते पैसे व्यापाऱ्याला होतात. व्यापारी शेवटी शेतकऱ्याला देतो. याच्यामध्ये लक्ष घालणं गरजेचं आहे, असं मला वाटतं. एकंदरीत पाहता कुठेतरी नाफेड एनसीसीएफच्या खरेदीमध्ये तुकाराम मुंढेंसारखे अधिकारी असावे आणि जे काही निर्यात होते तर त्याकडे केंद्र सरकारने लक्ष दिलं पाहिजे, जेणेकरून शेतकऱ्यांवर याचा अप्रत्यक्ष परिणाम होणार नाही, असं जे तर ते खासदार भास्कर वगैरे सांगताय आपल्याला.
उमेश पारिक, TVN मराठी, पिंपळगाव बसवंत, नाशिक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.